आम्ही मुंबई फुटबॉल असोसिएशन म्हणून दिलं होतं. ते नाव आता हे सरकार पुसायला निघालेलं आहे. मला वाटतं मी आपल्याला पुढे बोलवतो. आपण इफ यू कॅन जस्ट प्लीज टेल ऑल ऑफ देम सम ऑफ युअर मेमरीज विथ युअर लेट फादर अँड the record that he has set for this country, making this country proud, making all of us proud. Hello. Yeah. Hi, everybody. Hi. My name is Neville D'Souza, and I am the son of Neville D'Souza. Thank you so much, everybody, from the people, our legal team, all the students, all you fantastic people out here. I can see guys playing football out there. That's the spirit of it. And save Neville D'Souza ground. Save Neville D'Souza ground. अरे मैदान आमच्या हक्काचं. आमच्या हक्काचं. कोण बोलतो देणार नाही. कोण बोलतो देणार नाही. अरे मैदान आमच्या हक्काचं. अरे मैदान आमच्या हक्काचं. अरे मैदान आमच्या हक्काचं. अरे कोण बोलतो देणार नाही. कोण बोलतो देणार नाही. अनुप आमचा सगळ्यात एन्थुझियास्टिक फुटबॉल कमिटी मधला आहे. वर्डीतला आहे, बीडीडी मधला आहे आमचा अनुप दुबे. अनुप वरती आहे. अरे एक मिनिट, नंतर कमिटीमध्ये बोलशील, दिसलं नाही. अनुप दुबे आमचा फुटबॉलचा आहे, बीडीडी मध्ये राहतो आणि कमिटीमध्ये मला वाटतं किती 10-12 वर्ष तर कमीत कमी असतो. 2013 till now, 13 years. म्हणजे माझ्यासोबतच सेम टर्म. ठीक आहे, आता पुढे मी हरुण खानजींना बोलवतो. जिथून ते आमदार आहेत तिथून अंधेरीचं स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स हे घेतलं जात आहे आणि ते स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स यांच्या पत्नींनी बनवलं होतं. आपण मुंबई महानगरपालिकेत सत्तेत असताना तेव्हा बनवलं होतं. या ताई तिकडच्या नगरसेविका आहेत आणि ते स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स सगळ्यांसाठी खुलं असतं. परवाच मी तिथे आलेलो. मेघनाताई तुम्हाला माहिती आहे, आपण सगळ्यांनी तिथे व्हिजिट केली होती. आता ते मैदान देखील घेऊन एका प्रायव्हेट ट्रस्टला दिलं जाते. तर अरुणजी 2-5 मिनिटं तुम्ही जरा सांगा तिकडचा लढा कसा चालू आहे, कारण हा लढा फक्त एका ग्राउंडचा नाहीये, मुंबईतल्या सगळ्या मोकळ्या मैदानांचा आहे. मग शिंपोली असेल, प्रभादेवी असेल, कुलाबा असेल, सगळीकडचं.